मित्रांनो बघू शकता दादा आमचा बारा देतोय, बघू शकता 1.5 बार आहे तेव्हा. तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे आपल्या शेतामध्ये गहू लावलेला आहे, तर त्याला पाणी भरण्यासाठी चाललेलं आहे. बघू शकता 2 जण चाललो आहे, टिंगो शेट आणि मी. आज त्याला बी चालवलं आहे बारे देण्यासाठी. तर बघू शकता या पिशवीमध्ये बाटल जेवणासाठी डबा वगैरे, कारण की दुपारी भूक लागल्यावरती जेवणासाठी डबा आणि बॉटल घेतलेली बघू शकता. गाडी वगैरे पण बाहेर काढलेली. आता निघायचंच आहे, 9 वाजता लाईट येते, 9 साडे 9 वाजता तर लाईट आलेलीच. आता निघूया, चला जाऊया पाणी भरण्यासाठी. चला तुम्हाला बी दाखवतो आमचावाला गहू वावरातला कसा आहे काय. इथून जवळपास जवळच आहे, 1 ते 2 किलोमीटरवरती अंतरावरती ती शेत आहे आपल्यावालं. तिथंच लावलेला आहे गहू, आता चांगला मोठा झालेला आहे. तर चला जाऊया तिथं, आपला गहू बघूया आणि पाणी राहील तेवढं पूर्ण भरून देऊया, कारण की काल मोटर चालू केली होती आणि काल 12 जोडून देईल होतं गावाला. काल निम्मं झालं आहे, आज थोडंसं बाकी भरायचं, तर तेवढं भरून देऊया आणि बघूया अजून पुढं काय होतं काय नाही. तर चला भेटूया डायरेक्ट आता वावरामध्ये. तर फायनली काही आम्ही पोचलेलो आहे. बघू शकते तर रस्त्याच्या कडाला गाडी लावलेली आहे आणि आता टिंगा वहिनी चाललेलो आहे. बघू शकता आता इथून जवळच येते, तिकडं ती जी DP दिसते तुम्हाला लांब, तिकडं आपलं वावर आहे, तिथंच आता गहू लावलेला आहे. तर बघू शकता आता याच्या शेजारी ऊस लावलेला आहे आणि या साईडसुद्धा गहूच लावलेला आहे. आता सध्या जास्त गव्हाचंच पीक जास्त चालू आहे, त्याच्यामुळं आता गहूच लावलेला आहे सगळीकडे. आता उन्हाळा लागेल त्यामुळे. तर चला जाऊया वावरामध्ये, तर तुम्हाला दाखवतो आपला गहू वगैरे खत्रीमध्ये. तर मित्रांनो आता आपण जस्ट पोचलेलोच आहे, लाईट पण आलेली. बघू शकता इथे पाईप आहे फड्या म्हणून पाईप टाकलेला आहे, त्याला आता पाणी पण चालू झालेलं आहे. बघू शकता शेजारी मक्का वगैरे लावलेली मस्तपैकी हिरवीगार झालेली आहे ती. आणि आता मक्काला त्यांनी पाणी लावून दिलेलं आहे, जोडीदाराची जोडी. बघू शकता इथं पाणी चालू आहे. आपला आता याच्या शेजारीच गहू आहे मस्तपैकी. आपला गहू पण येणारच आहे जवळपास. चला आता आपला गहू बघूया. काल लाईट पण चालूच राहून जाईल होती, मोटर काय बंद करेल नव्हती, ऑटो असल्यामुळे आता मोटर चालू होईल असेल आणि 12 पण भरत आलेलं असेल. तर चला जाऊन बघूया काय विषय आहे काही नाही. तर बघू शकता मित्रांनो इथं 12 लीक झालं होतं, आपले पाईप फुटला तर बघू शकता इथंच सगळं पाणी गेलं शेजारच्या गावाला. बघू शकता 12 लीक झाल्यामुळं तिकडं मोटर चालू होईल नव्हती. बघू शकता आपला हा गहू मस्तपैकी कुठे हिरवागार झालेला आहे. आता त्याला ओंबे आलेला आहे बघू शकता. आता टिंगो भाई 12 बदलायला गेलेला आहे, कारण की मोटर चालू बंद करायला खाली आहे, त्याच्यामुळे एक 12 आहे. त्या 12वरती मोटर घटकावर चालू राहून देऊ, त्यानंतर इथं बंद होईल, तिथं जोडून घेऊ त्या, आणि त्यानंतर मस्तपैकी आता पाणी भरून देऊ गावाला. तर चला आम्ही पटकन दिवशी 12 बदलून घेतो बंद झाल्यावरती. त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फायनली मित्रांनो 12 आता क्लिअर केलेलं आहे, पण वल्ला पण झालेलं आहे. बघू शकता तोंडावरती पाणी उडलेलं आहे. टिंगो भाई पूर्ण वल्ला झालेला आहे. बघू शकता पुढं चाललेलं आहे, शर्ट बिर्ट डोकं बिकं सगळं वल्ल झालेलं आहे. गोट्टा होईल बघू शकता टिंगो व्हायचा. पण मग एवढे झेमेले करून शेवटी 12 क्लिअर केलं आहे. आता मस्तपैकी पाणी चालू होईल असेल, आता जाऊन बघूया, देऊया मस्तपैकी गावाला पाणी लावून घेऊया भरून. शेवटचंच पाणी आहे, त्यानंतर गहू डायरेक्ट काढायलाच ये मस्तपैकी. फायनली आता पाणी चालू झालेलं आहे. बघू शकता तुम्ही 5ची मोटर पण तरी थोडंसं कमीच पाणी चालू आहे. बघू शकता आता या साईडचे 2 सारे झालेले आहे फक्त, हा एक आणि तो एक. त्यानंतर आता ह्या साऱ्याला पाणी जोडलेलं आहे बघू शकता. त्यानंतर मधले 2-3 सारे राहिले, त्यानंतर खाल्ला सारं. बघू शकता टिंगो भाई थोडी बगली झालेली आहे. कॉक बंद करायला गेला पण मोक्कार वल्ला झाला जरा, मी पण थोडासा वल्लाच झालेला तो. बघू शकता अशी झोल जमिले राहत्या वावरात आल्यावरती आल्या मोक्कार गाळपटामध्ये पाटला पी होता तो. बघू शकता चापला विपला सगळं भरून गेलेलं आहे आमच्यावाले. मित्रांनो बघू शकता दादा आमचा 12 देतोय, बघू शकता 1.5 बार आहे तेव्हा. बघू शकता अशा पद्धतीने 12 द्यावा लागेल. थोडीशी झोल झालेली राहते, कारण गाळपट आहे.
होईल निघतही निघली पावलेला टाकल्यावरती. तर फायनली अशा पद्धतीने बारा दिलेला आहे. आता तो वाफा झाला का मग तो बंद करायचा, लगेच याला पाणी येईल, लगेच हा भरायला लागला, लगेच खाल्लं भरून 5 वाजेपर्यंत भरून टाकते दिवशी घरी. बघूया तरी वेळच लागणार आहे पाणी भरायला, जास्तच वेळ होणार आहे. आता मी टाक्के दिवशी जाऊन पाहून येतो कुठं पाणी गेलं कुठं नाही या बारीने. झटक्या दिवशी या साईडला जावं लागेल, इकडे जावं लागेल, पाणी जिथून कोरडं झालं का. चला मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो बारा वगैरे. तर बघू शकता आता या वाफ्याला पाणी जोडलेलं आहे. तर आपल्याला या गावामधून जायचं आहे. बघू शकता थोडासा झुलझिमेला आहे. थांबा इकून गेल्यापेक्षा बाहेरून जाऊ, कारण की इकून लय गहू तुडवल. हो बाजूला टिंगो आहे. बघू शकता इथं बारात पाणी चालू आहे. काळाचा वाफा झालेला आहे. इकून जाऊ आणि खालून इकडं वर हो, म्हणजे जास्त तुडव ताडव होणार नाही त्यासाठी. बघू शकता इथं निम्म्यापर्यंत वाफे केलेले. बघू शकता इथं एक दांड आहे आणि इथून खाल्ल्या वाफ्यांना पाणी लावणार आहे आपण. त्यानंतर आता अगोदरी वरचं 2-4 सारे राहिले एवढे भरून घेणार आहे, 1-2. हां, तर या तिसऱ्या वाऱ्याला पाणी जोडलेलं आहे आपण. बघू शकता अजून कोरडच आहे तो. हां, कोरडच आहे मग मित्रांनो, बघू शकता. तर फायनली इथं इथपर्यंत आलेलं आहे. बघू शकता इथं वल्लं आहे. आता इथून एवढंच राहिलं आहे, तेवढं झालं लगेच ह्या साईडला 2 बारे भरून टपक्या दिवशी घरी. टिंगो व्हायची थोडीशी गणगण चालू आहे. बघू शकता त्याचा झेमेला होईल थोडासा. फायनल आता वरच्या साईडचं पाणी भरायचं झालेलं आहे आणि खाल्ल्या साईडला पाणी भरण्यासाठी बघू शकता आता पैप घेऊन चाललो आहे आम्ही. मी एक मोठा पाईप घेतला आहे काळा. बघू शकता त्याच्याकडे 2 पाईप आहे टिंगो बाई का. आता एका बाऱ्यावरती जोडून दिलं आहे पाणी. ते भरसवर का आम्ही आता टपक्यात दिशा आपण हे जे पैप आहे ते जोडून घेऊ, म्हणजे मग टपक्यात दिशे लगेच खाल्ल्या वाफ्याला पाणी लावण्यासाठी. फायनली मित्रांनो आता जवळपास निम्मा वावर भरायचं झालेलं आहे. बघू शकता 2 बारे केलेले आहे आपण. इथं एक दांड केलेला आहे, एक वरल्या साईडनं आहे. ते इथं इथून वर्षापर्यंत आता हे सर्व झालेलं आहे. आता हा खाल्लाच पट्टा एवढा राहिलेला आहे. तर टिंगो भाई गेलेला आहे कॉक फिरवायला. आता बघ का हा पैप इडून काढून घ्यायचा आणि ते जे छोटा टुकडा दिसतंय तिथं जोडायचं आपल्याला. इथून लगेच बघू शकता इथं 12 बी केलेलं आहे आपण. लगेच वाफ्याला लगेच पाणी जाऊन जाईल. ते झालं लगेच हा एक 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 सगळं भरून घेऊ टपक्यात दिवशी मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो बघू शकता इथं लबराने गुंडळून दिलेलं आहे, जुगाड लावून दिलेलं आहे. तेच डवळ्या पाईपाचं आणि काळ्या पाईपच थोडं सेम होतं, त्याच्यामुळे ते बसत नव्हतं. पण चालू लबर गुंडळून दिलं आहे, पण मग पाणी लीक नाही होती, त्याच्यामुळं बरं आहे. बघू शकता पाणी पण चालू झालेलं आहे झापक्यात दिवशी. आता टापक्यात दिवशी एवढे 2-4 सारे राहिले तेवढे भरून घेऊया आणि जाऊया लवकर दिवशी घरी. टापक्यात दिवशी बघू शकता मोकर जोरात पाणी पडतंय. बघू शकता आणि टिंगो बाई वल्ला झालेला होता परत आत्ता. बघू शकता त्याचा थोडासा बगडा झालेला आहे. शर्ट वल्लं झालेलं होतं. मकर अंगाच्यावर पाणी उडत होतं म्हणतो तो. तर हे बी आपलं 12 टापक्यात भरतच येईल, कारण की ते काल्याच्यावरती थोडंसं वल्लं होतं. भरत पण आलेलं असेल. चला आता एवढं टापक्या दिवशी भरून घेऊ, जाऊया घरी पळून टापक्या दिवशी मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो आता गावाला पाणी भरून झालेलं आहे. जवळपास 2:30 ते 3 वाजलेले आहे. 3 वाजेपर्यंत पाणी गेलं भरायला आम्हाला. बघू शकता आता सर्व पाणी झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे मोटर बंद करण्यासाठी. ते एकदम गंगाच्या कडेला आहे ती. आता टिंगू भाई एकदम खुश आहे सुट्टी झाल्यामुळं. तिची लई बगळी झाली ती. बघू शकता मोक्कार गोटला झाला आहे त्याचावाला. आणि आता सुट्टी झाल्यामुळं थोडासा हसला आहे मोकळा तो. आता टापक्यान दिवशी आता त्याला घरी नेऊन जेवण घालायला नाही, त्याला भूक लागली आहे त्याच्यामुळं. बघू शकते आता काळाला पाणी आलेलं आहे पोर. तर चला आता जाऊन टापक्यात दिवशी मोटर बंद करून येऊया. आणि बघू शकता डायरेक्ट गाणे म्हणतोय सुट्टी झाली तर नाचायला बी लागलाय. खतरनाक विषय झालाय त्याच्याबरोबर, कारण की त्याला पहिल्यांदाच आणलं होतं पाणी भरायला आणि पहिल्यांदाच आणलं आणि त्याचा खूप गोटा झालेला आहे.
तर मित्रांनो बघू शकता सगळीकडे गहूच जास्त लावलेला आहे. इथं थोडासा घास लावलेला आहे. बघू शकता जास्त गहूच लावलेला आहे इकडं आपल्या भागामध्ये. इकडं वर आलं तर वर बी सगळीकडे गहूच जास्त आहेत. इथं कांदे आणि इथं घास लावलेला आहे गाईंना चारा. तर आपल्याला अजून बघू शकता तिकडे पार खाली जायचं आहे मोटर बंद करण्यासाठी. मित्रांनो आता आम्ही पोचलेच खाली मोटर बंद करण्यासाठी. खाली खालीला आलेलंच आहे बघू शकता तुम्ही. मोटरींचा आवाज येत असेल तुम्हाला. आता इथं भरपूर मोटरी चालू आहे. त्या बोंग बोंग चालू आहे बघू शकता. आणि गोदावरी नदी पण तुम्ही बघू शकता. शक्यतो आपलीवाली पेटी ही वाटतं मोटर बंद करण्याची चालू करण्याची. चला आता तीच उघडून मोटर बंद करूया. आणि त्या अगोदर तुम्ही नदी पण बघू शकता. आता पाणी कमी झालेलं आहे तिथंवालं, त्याच्यामुळं पाणी कमी आता नाही तर इथं मोक्कार पाणी राहतं मित्रांनो. बघू शकता आता मोटर चालू आहे आपलीवाली. ठीक आता टपक्या दिवशी बंद करूया आणि जाऊया घरी मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो आता पाणी पण भरायचं झालं, मोटर पण बंद केलेली आहे. आणि बघू शकता आमचं बाट बिस्तर आवरून आम्ही घराकडे जाताना, कारण की टिंग्या व्हायला भूक लागली. डाबा नावत आलेलं होतं का बाटले चालली होती प्यायच्या पाण्याची. बघू शकता पाठी मागा येतो त्याच्याकडे बाटली वगैरे आहे, माझ्याकडे पावडं आहे. तर आता जाऊया घरी. त्या अगोदर हा व्हिडिओच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया अशा जगा व्हिडिओमध्ये.